मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या वेबिनारला यायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देत आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक वेबिनारला येता येईल आणि अनेक अशीच आरोग्याची माहिती लाईव्ह ऐकायला मिळेल. आणि तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आम्ही त्यांची उत्तरं तुम्हाला तिथे लाईव्ह मध्ये देऊ. वर्षभर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असतो, म्हणजे पोटामध्ये जळजळ, छातीत जळजळ, तोंड येणं वारंवार, हातापायांची जळजळ होणं, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पित्ताचे जर त्रास तुम्हाला होत असतील तर आत्ताचा महिना हा खूप महत्वाचा आहे. मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये जर तुम्ही काही उपाय केले तर वर्षभर तुमचा त्रास हा कमी होऊन जाईल किंवा कदाचित होणारही नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पित्त जे असतं ते ह्याच काळामध्ये आपल्या शरीरामध्ये वाढतं, ते का वाढतं, कसं वाढतं, आणि त्याला जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं या काळामध्ये तर वर्षभर पित्ताचा त्रास आपल्याला होणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करते. मित्रांनो, तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही एक व्हॉट्सअप लिंक देत आहोत. ती व्हॉट्सअप लिंक आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपची आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा वेबिनार घेतो त्या वेबिनारची लिंक पाठवत असतो आणि तिथे तुम्ही डायरेक्टली आमच्याशी संपर्क करू शकता आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं असेल तर खाली एक नंबर देत आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून आमच्याशी संपर्क साधू शकता. तर आपला आजचा विषय आहे पित्त. अनेक जण असे असतात की त्यांना वर्षभर काही ना काहीतरी पित्ताचा त्रास असतो, जसे की शीतपित्त असणं, तोंड येणं, पोटामध्ये जळजळ होणं, GERD म्हणजे रिफ्लक्स होणं, पित्तवरती येणं, आंबट गुळण्या येणं, पोट फुगणं, पोटाची जळजळ होणं, छातीमध्ये जळजळ होणं, संडासच्या जागेतून रक्त जाणं किंवा तिथे जळजळ होणं, अशी जळजळ होण्याचे त्रास जे असतात ना, हे शक्यतो पित्ताचेच असतात. मग हा जो पित्ताचा त्रास असतो ना, हा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आत्ताचा महिना म्हणजेच ऑक्टोबर हीट हा महिना खूप महत्वाचा आहे. मी काय म्हणालो, ऑक्टोबर हीट म्हणजेच काय, तर आता जो ऋतू सुरू आहे, पावसाळा संपल्याच्या नंतर आणि हिवाळा सुरू होण्याच्या अगोदर, ह्या मधल्या काळामध्ये एक ऋतू असतो, त्याला म्हणतात शरद ऋतू. याला ऑटम सीझन सुद्धा म्हटलं जातं. तर हा जो शरद ऋतू असतो ना, या शरद ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक युक्तच पित्त वाढत असतं. म्हणून अनेक वेळेला याच काळामध्ये पित्ताचा त्रास असणाऱ्या रुग्णांना त्रास हा जास्त व्हायला लागतो. जसं की अंगावरती शीतपित्त येणं, हे आमच्या क्लिनिकमध्ये रेग्युलरली पेशंट या काळामध्ये चालूच असतात. आंबट गुळण्या येणं, पित्त वाढणं, असे हे त्रास असणारे रुग्ण या महिन्यामध्ये जास्त वाढतात, कारण शरीरामध्ये पित्त हे जास्तच वाढतं. अनेक वेळेला असंही होतं की काही जणांना या काळामध्ये सर्दी खोकला व्हायला लागतो. सर्दी खोकला कसा, तर सगळ्यात पहिलं सुरुवात होते खोकल्यापासून, कारण यामध्ये पित्त जास्त वाढलं असतं, घसा खराब होतो, घसा खवख होतो आणि त्यामुळे ताप येणं वगैरे हे प्रकार या काळामध्ये बऱ्यापैकी होत असतात. डॉक्टरांकडे याचे रुग्ण सुद्धा वाढत असतात. जर तुम्हाला असे त्रास वर्षभर व्हायला नको असतील तर ह्याच काळामध्ये काही उपाय जर तुम्ही केले तर हे पित्ताचे त्रास वर्षभर होणार नाही. कारण बघा ना, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी पित्त आहे, या काळामध्ये पित्त वाढलं तर त्याच वेळेला ते वाढलेलं पित्त शरीराच्या बाहेर काढून टाकलं तर वर्षभर त्याचा त्रास कमी होण्याची शक्यता असते. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की शरद ऋतू हा जो काळ असतो हा पित्ताचा काळ असतो. का पित्ताचा असतो ते थोडक्यात जरा समजून घेऊया, शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊया. आता बघा, ज्या वेळेला उन्हाळा सुरू होतो त्यावेळेला शरीरामध्ये वृक्षता वाढते. आपल्या शरीरातला जो स्निग्धांश असतो तो सूर्यप्रकाशामुळे किंवा उष्णतेमुळे संपूर्ण शोषून घेतला जातो. त्यानंतर जसा पावसाळा पडायला लागतो त्या वृक्षतेला शीत गुणाची जोड मिळते आणि त्यामुळे शीत आणि वृक्ष असं दोन्ही मिळून उष्णता निघून जाते, शीतता वाढते आणि वात वाढतो. म्हणून तुम्ही बघा, अनेक जणांना पावसाळा सुरू झाला की सांधे दुखायला लागतात, श्वास लागायला लागतो, म्हणजे दम्याचा त्रास होतो. तर असे हे जे वाताचे त्रास असतात ना, हे पावसाळ्यात बऱ्यापैकी व्हायला लागतात. तसंच पावसाळ्यामध्ये होतं काय की पाऊस पडत असतं, पाऊस पडत असल्या कारणाने वातावरणामध्ये एक आम्लता निर्माण झालेली असते. आपल्या शरीरामध्ये सुद्धा हीच आम्लता निर्माण होते, पण थंडावा असल्या कारणाने ही आम्लता वाढत नाही. जसं ऑक्टोबर हीट सुरू होते, त्याला उष्णता मिळते त्या आम्लतेला, तसं लगेच पित्त उसळायला सुरुवात होते. आणि म्हणून या काळामध्ये जर तुम्ही 2 उपाय केले तर तुम्हाला वर्षभर पित्ताचा त्रास होणार नाही. पहिला उपाय म्हणजे रक्तमोक्षण. हा जो काळ असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला रक्तदान करणं गरजेचं असतं किंवा
एखाद्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन थोडंसं 50 ml रक्त जर तुम्ही इकडनं काढून घेतलात तरी सुद्धा त्याचा बऱ्यापैकी फायदा होणार असतो. रक्तदान कसं करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे किंवा इथे आय बटनला देत आहे. तो व्हिडिओ नक्की बघा की रक्तदान करण्याची प्रोसिजर आहे याच काळामध्ये ते सुद्धा तुम्हाला समजेल. दुसरा उपाय असतो विरेचन उपाय. विरेचन जो उपाय असतो ना त्याच्यामध्ये कसं असतं की जुलाबाचं औषध दिलं जातं, जुलाबा वाटे पित्त बाहेर काढलं जातं, पण आपल्या रक्तामध्ये जे पित्त वाढलेलं आहे ना ते आपल्या पोटामध्ये आणावं लागतं आणि मग जुलाबाचं औषध द्यावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन ते पित्त बाहेर पडून जातं. बघा ना की ज्या वेळेला रक्तामध्ये जास्त पित्त वाढलं असतं त्याला अनेक वेगवेगळे प्रकार होत असतात. मग हेच पित्त ज्या वेळेला आपल्याला पोटामध्ये आणायचं असेल त्यावेळेला 7 दिवस अगोदर तूप घ्यावं लागतं, काही पथ्य पाळावे लागतात, मग हे पित्त पोटामध्ये येतं आणि मग 1 दिवस आपण जुलाबाचं औषध देतो आणि सगळं पित्त बाहेर काढून टाकतो. असं केल्याने पित्ताचा त्रास ज्यांना वारंवार होत असतो तो कायमचा कमी होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे हे 2 उपाय जर तुम्ही ह्या महिन्यामध्ये करून घेतले तर तुमच्या शरीराला फायदा होणारच आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट या काळामध्ये लक्षात घ्या की पित्त ह्या काळामध्ये होते तर तुम्हाला त्याची तयारी पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यापासूनच करणं गरजेचं आहे की आपल्याला ऑक्टोबरमध्ये पित्त होणार नाही. जर तुम्हाला औषधीने कमी करायचं किंवा घरगुती उपायांनी पित्त कमी करायचं असेल तर याची औषधं तुम्हाला सप्टेंबर पासूनच सुरू करायला लागतात. आता होतं कसं जनरली आपल्याला ऑक्टोबर हीट कधी मिळतच नाही, कारण अनेक वेळेला पावसाळा थ्रूआउट चालू असतो, थंडी येईपर्यंत चालू असतो. त्यामुळे ऑक्टोबर हीट असलेल्याची जाणीवच आपल्याला होत नाही आणि त्यामुळे होतं असं की हा महिना सहज निघून जातो आणि आपल्याला कळतही नाही. पण ज्या वेळेला हे होत नाही, हा पावसाळा कमी असतो, पाऊस थांबून जातो, त्यावेळेला हे खूप त्रास जाणवत असतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातली गरमी आणि आत्ताची गरमी ह्या दोघांमध्ये फरक आहे. उन्हाळ्यातली गरमी जी असते ती वृक्ष उष्णता असते आणि ऑक्टोबर मधली जी गरमी असते ती स्निग्ध उष्णता असते. वृक्ष उष्णता म्हणजे ड्राय हीट आणि वेट हीट म्हणजे स्निग्ध उष्णता. हे दोघांमध्ये काय फरक आहे ह्याच्याबद्दलचा सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ इथे आय बटन वरती मी देत आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण देते, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. या काळामध्ये जर तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर एक सोपा उपाय मी सांगत आहे तुम्हाला. सगळ्यात पहिलं म्हणजे वाळा जो असतो ना, वाळा घ्या, वाळ्याचा काढा बनवा, तो गाळून घ्या आणि ते पाणी दिवसभर थोडं थोडं पित राहा. दुसरा उपाय म्हणजे चंदनाचा लेप या काळामध्ये तुम्ही लावू शकता. आता चंदनाचा लेप संपूर्ण शरीरावरती लावायला गेलात तर त्याचा त्रास होणार. मग त्याच्यासाठी काय करायचं, चंदनाची पावडर घ्यायची, ज्येष्ठमधाची पावडर घ्यायची, ही दोन्ही पावडर एकत्र करून संपूर्ण शरीराला जसं आपण उटणं वापरतो तसं वापरायचं. तसंही दिवाळीच्या महिन्यामध्ये आपण अभ्यंग आणि उटणं वापरतोच, मग त्यावेळेला सुद्धा हे करण्याचं कारणच हे आहे की पित्त थोडंसं शम व्हावं. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुगंधी द्रव्य या उटण्यामध्ये असतात आणि हा सुगंधी द्रव्य असणारे जे औषधं असतात ही अनेक वेळेला पित्त शमन करणारे असतात. म्हणून दिवाळीमध्ये आपण उटणं लावण्याचा प्रकार करत असतो जेणेकरून पित्त हे कमी होतं. मग संपूर्ण लेप लावण्याऐवजी तुम्ही उटणं जसं आपण साबण लावतो तसं संपूर्ण अंगाला पावडर लावून उटण्याने अभ्यंग जर केलं तर तुम्हाला त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, ऑक्टोबर महिना हा नेहमी लक्षात ठेवा आणि दरवर्षी हे उपाय करा, तुम्हाला पित्ताचा त्रास निश्चितच नाही होणार. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.